नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खंडणी, मारहाण आणि दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी शिंदे गटाशी संबंधित महिला पदाधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपी सरिता सरवदे आणि इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तक्रारदार भंगार व्यावसायिक सर्वेंद्र कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार 14 जुलै रोजी एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आला आणि पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्या सांगण्यावरून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. सिंह यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अवघ्या 3 तासात आरोपींचा गट दुकानात घुसला. त्यावेळी सिंह हे दुकानात नसल्यानं कामगार उमेश गवडी याला बेदम मारहाण करण्यात आली. दुकानातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आणि पैसे दिले नाहीत तर दुकान जाळून टाकू अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 15 जुलै रोजी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पूजा बनसोडे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान आरोपी सरिता सरवदे यांच्यावर यापूर्वीही ड्रग्जसह इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये त्यांच्याकडे शिंदे गटातील पदही होतं. तसंच त्यांच्या विरोधात तडीपारीची प्रक्रियाही सुरू असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे गेल्या जून महिन्यात उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख महेश कोटीवाले यांनी अंमली पदार्थ विरोधातील तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या नव्या प्रकरणामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली असून पुढे या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.